नवीन मार्केट्समध्ये चॅलेंज असू शकतो. तर विजन मोठं असणं नेहमी चांगलं आहे, पण सध्याचं रियालिटी काय आहे, रियालिटी ऑडिट काय आहे, ह्याचा सुद्धा इक्वली अभ्यास करायला हवा. तर ह्या दोन विषयावर आपण बोलणार आहोत. व्हॉट इज युअर फर्स्ट टेक? 100% प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रगती कशी करू शकतो, बिझनेस मोठा कसा करू शकतो, याच्याबरोबरच आपला विजन निवडीत असतो. याच्याबरोबरच आपलं विजन इन प्रपोर्शन ऑफ दॅट असतं. म्हणजे आपण किती मोठा विजन करतो त्याच्यासाठी आपली सत्य परिस्थिती समजणं गरजेचं आहे. यू शुड गो टू अ न्यू मार्केट आणि त्याची एक वेगळी ब्रँच करून मग तुम्ही दोन ब्रँचचं मिळून तेवढं तुम्ही टार्गेट अचीव्ह करू शकता. तो रियालिटी इज ऑल्सो कॅपॅसिटी आणि रियालिटी इज ऑल्सो द कॅपॅसिटी ऑफ द मार्केट. त्या मार्केटमध्ये खरंच तेवढं पोटेन्शियल आहे का, दॅट इज ऑल्सो रियालिटी चेक टू विजन पर्यंत पोहोचण्यासाठी. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? 100% आता फॉर एक्झाम्पल प्रत्येक एंटरप्रेन्योरचे वेगळे वेगळे विजन असतात. तर मी एका काळामध्ये मी एज्युकेशनिस्ट होतो, त्याच्यानंतर रिअल एस्टेट डेव्हलपर झालो, त्याच्यानंतर मी इन्व्हेस्टर झालो, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर झालो. आजच्या तारखेला माझं विजन असं आहे की मला 100 D2C कंपनीज उभारायचे. तेव्हा पोटेन्शियल आणि ग्रोथ ह्या दोन्हीचं आम्ही अनालिसिस करतो आणि त्याच्यावर कळतं की हे विजन खरंच अचिवेबल आहे आणि जर करायचं असेल तर काय करायला हवं. तर कुठल्या कुठल्या एरियामध्ये आपण रियालिटी चेक करायला हवं असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक उद्योजकाने ना स्वतःचा स्वॉट अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे. स्वॉट म्हणजे काय? स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तर आपल्या ज्या वीकनेसेस आहेत ना त्या आपण कशा भरून आणू शकतो हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना त्यांना एनकॅश करण्यासाठी काय रिसोर्सेस लागतील, त्याच्यातनं केवढ्या आपल्याकडे आहेत, केवढ्या आपण पेपर यूज आणू शकतो आणि केवढ्यांबरोबर आपल्याला कोलॅबरेट करावं लागेल त्याचं गणित मांडायचं. प्रत्येक व्यवसाय हा दोन अँगलनी बघायला हवा. एक तर विजन काय आहे व्यवसायाचं आणि ते विजन पर्यंत पोहोचण्याच्या आधी आत्ताची रियालिटी काय आहे, म्हणजे सध्या परिस्थिती काय, आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे, ह्या दोन्ही विषयांवर आपल्याला आज बोलायचं आहे. तर विजन खूप मोठं असतं लोकांचं की मला इंटरनॅशनल ब्रँड व्हायचं आहे किंवा मला मल्टिपल ब्रँचेस ओपन करायचे आहेत किंवा मला हा टर्नओव्हर अचीव्ह करायचा आहे. पण त्याची रियालिटी काय आहे किंवा आत्ता सध्या आपल्या बिझनेसमध्ये काय चॅलेंजेस आहेत याच्यावर कदाचित कमी लोक फोकस करतात. त्यामुळे विजन बोर्ड बऱ्याचदा केला जातो किंवा गोल एखादं सेट केलं जातं. पण व्हॉट आर द चॅलेंजेस, आत्ता सध्या माझ्याकडे काय चॅलेंजेस, दॅट कुड बी ह्युमन चॅलेंजेस, मॅनपॉवर चॅलेंज असू शकतो, फायनान्शियल चॅलेंज असू शकतो, प्रोडक्टमध्ये चॅलेंज असू शकतो किंवा डिलिव्हरीमध्ये लॉजिस्टिकमध्ये चॅलेंज असू शकतो, नवीन मार्केट्समध्ये चॅलेंज असू शकतो. तर विजन मोठं असणं नेहमी चांगलं आहे, पण सध्याचं रियालिटी काय आहे, रियालिटी ऑडिट काय आहे, ह्याचा सुद्धा इक्वली अभ्यास करायला हवा. तर ह्या दोन विषयावर आपण बोलणार आहोत. व्हॉट इज युअर फर्स्ट टेक? 100% प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रगती कशी करू शकतो, बिझनेस मोठा कसा करू शकतो, याच्याबरोबरच आपला विजन निवडीत असतो. याच्याबरोबरच आपलं विजन इन प्रपोर्शन ऑफ दॅट असतं. म्हणजे आपण किती मोठा विजन करतो त्याच्यासाठी आपली सत्य परिस्थिती समजणं गरजेचं आहे. ज्याला आपण म्हणतो इंट्रोस्पेक्शन, की आपल्याला आपल्या केपेबिलिटीचं इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे आणि आपल्या कॅपॅसिटीचं इन्स्पेक्शन करणं फार गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे आपण विजन बनवून त्याला इम्प्लिमेंट करायला सुरू करू शकतो. फॉर एक्झाम्पल, पूर्ण ग्रोथ हे फक्त मी एकटाच करू शकतो किंवा एकट्यानेच केलं पाहिजे याची गरज नाही. आपण कोलॅबरेट करू शकतो, आपण अक्वायर करू शकतो, आपण भरपूर पद्धतीने आपण आपली ग्रोथ प्लॅन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी मला भेटली आणि त्यांचा प्लॅन सिम्पल आहे. त्याने ते इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी सुरू केली आणि आता ते एम्प्लॉईज घेत नाहीये. ते लोक काय करतायत, जे 5 लोकांची टीम, 10 लोकांची टीम जे इन्शुरन्स ब्रोकरेज करते त्यांना ते लोक अक्वायर करतायत, त्यांना ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतायत, त्यांना ते ग्रोथ विजन देतात आणि त्याच्यामध्ये ते इक्विटी देत आहेत. अशा पद्धतीने ते आपली संस्था वाढवत आहेत. अनेक बिझनेसेसमध्ये तुम्हाला एम्प्लॉय मिळत नाही, चांगला एम्प्लॉय मिळत नाही किंवा चांगला सीईओ मिळत नाही. तर लोक त्यांना कसं अक्वायर करतात, त्यांना स्टेक होल्डिंग देतात. कारण जो व्यक्ती स्किलफुल असतो किंवा केपेबल आणि कॉम्पिटंट असतो तर त्याच्याकडे इकोसिस्टम आहे, पण त्याच्याकडे कॅपिटल नाही आहे त्या इकोसिस्टमला एनकॅश करण्यासाठी. म्हणून त्या लोकांना इक्विटी दिली जाते. दे गेट ऑनबोर्डेड आणि इक्विटी. तर एक फार मोठ्या रिअल एस्टेट फर्मचा सीईओ आहे, माझा अतिशय चांगला मित्र आहे. ही इज वन ऑफ द लार्जेस्ट कन्स्ट्रक्शन कंपनी, रिअल एस्टेट डेव्हलपमेंट कंपनी इन इंडिया, फार मोठा ब्रँड आहे. तर त्याचा तो सीईओ आहे. आता तो सोडतोय आणि त्याच्यावर 2-3 बिल्डर्स मिळून पैसे लावतायत. त्याला ते लोक परत सीईओ बनवतायत, पण विथ स्टेक होल्डिंग. तर त्या नवीन कंपनीमध्ये त्याला 30% इक्विटी मिळते.
विथ नो इन्व्हेस्टमेंट. आणि इन्व्हेस्टमेंट करतायत 2-3 बिल्डर्स मिळून, कारण त्यांना माहिती आहे या व्यक्तीची क्षमता काय आहे. तो या सेक्टरमध्ये 35 वर्षांपासून आहे. तर त्यांना एक रेडीमेड माणूस मिळतो जो एक नवीन कंपनी घडवू शकतो, क्रिएट करू शकतो. तर ते त्याचं विजन आहे. तर आपलं विजन काय असू शकतं आणि आपण कोणाबरोबर कोलॅबरेट केल्याने आपण मोठा होतो ते पण महत्वाचं आहे. म्हणजे या दुनियामध्ये असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत की एका छोट्या कंपनीने एका मोठ्या कंपनीला अक्वायर केला आणि मोठी झालेली, एका मोठ्या कंपनीने अनेक छोट्या कंपनीजना अक्वायर केलं आणि ते मोठे झालेले आहेत. 2 मोठ्या कंपनीजनी एकत्रित येऊन एक नवीन व्हेंचर केलं आणि ते मोठे झालेले आहेत. तर देर इज नो फिक्स फॉर्म्युला फॉर वेल्थ क्रिएशन ऑर फॉर ग्रोथ क्रिएशन. तुम्ही ते स्ट्रॅटेजिकली कसे इम्प्लिमेंट करू शकता ना, हे बघणं फार महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, आजच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं की एखादा मोठ्या फिल्म स्टारला, एका अक्षय कुमारला किंवा शाहरुख खानला घ्यायला परवडत नाही, कारण त्यांची फीजच 150, 200, 300 कोटी असते, जे फिल्मचं बजेट असलं पाहिजे. तर लोक काय करतात, त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करतात. म्हणजे असे फायनान्सर्स आहेत जिथे 90% स्टेक त्या ऍक्टरचा असतो आणि 10% स्टेक फक्त त्या फायनान्सरचा असतो, परंतु त्या ऍक्टरची फी 0. तर एका प्रोड्युसरनी स्वतःचा बिझनेस मॉडेल अशा पद्धतीने मोठा केला आणि जेव्हा आपलं नाव आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तीबरोबर जोडलं जातं तर आपली व्हॅल्युएशन देखील चेंज होऊन जाते. तर आपलं विजन काय आहे, कसं आहे आणि त्याला आपल्याला कसं राबवायचं आहे याचा अभ्यास करून ॲज अ स्ट्रॅटेजी ते इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे आपल्याला. पण एक गोष्ट खरी आहे जे तुम्ही म्हणालात की आपण सध्या कुठे आहोत, आपली काय ताकद आहे आणि आपली काय क्षमता आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. याच्या नॉलेज सकट आपण आपलं विजन मांडलं पाहिजे. सो आपण कुठे आहोत हे डेफिनेटली बघायला हवं आणि विजन पण असायला हवं. माझ्याकडे एक इंटरेस्टिंग उद्योजक आला होता आणि त्याचं प्री स्कूल होतं. प्री स्कूल असतं ते, आणि त्यांनी सांगितलं की मला माझं प्री स्कूलमध्ये माझं विजन असं आहे की हे सगळ्यात मोठं प्री स्कूल असायला हवं आणि माझ्याकडे इतके स्टुडंट्स यायला हवेत. तर द विजन वॉज नाईस, विजन चांगलं होतं, पण रियालिटी म्हणजे आपण जेव्हा रियालिटीचा विचार करतोय तेव्हा कॅपॅसिटी एक झाली, दुसरं मार्केट पोटेन्शियल इज ऑल्सो रियालिटी. तर मी त्याला विचारलं की म्हणजे आता प्री स्कूल म्हटल्यानंतर 5-10 किलोमीटरमधनं मुलं येणार, तर या 5-10 किलोमीटरमध्ये ऍक्च्युली मुलं आहेत किती, दॅट इज युअर सिलिंग इन द एरिया. तर ते विचार न करता त्यांनी असं विजन केलं होतं की माझ्याकडे 500 स्टुडंट जॉईन करतील, पण त्या एरियामध्ये जर 500 स्टुडंट नसतील तर तुम्ही ते विजन अचीवच करू शकत नाही. त्यामुळे बऱ्याचदा विजन हे खूप इमोशनली पण घेतात लोक आणि रियालिटीचा चेक करत नाहीत. त्यामुळे मग आम्ही असं म्हणालो की यू शुड गो टू अ न्यू मार्केट आणि त्याची एक वेगळी ब्रँच करून मग तुम्ही 2 ब्रँचचं मिळून तेवढं तुम्ही टार्गेट अचीव करू शकता. तो रियालिटी इज ऑल्सो कॅपॅसिटी आणि रियालिटी इज ऑल्सो द कॅपॅसिटी ऑफ द मार्केट. त्या मार्केटमध्ये खरंच तेवढं पोटेन्शियल आहे का, दॅट इज ऑल्सो रियालिटी चेक टू विजन पर्यंत पोहोचण्यासाठी. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? 100%. आता फॉर एक्झाम्पल, प्रत्येक एंटरप्रेन्योरचे वेगळे वेगळे विजन असतात. तर मी एका काळामध्ये मी एज्युकेशनिस्ट होतो, त्याच्यानंतर रिअल एस्टेट डेव्हलपर झालो, त्याच्यानंतर मी इन्व्हेस्टर झालो, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर झालो. आजच्या तारखेला माझं विजन असं आहे की मला 100 D2C कंपनीज उभारायचे. 100. आता 100 बिझनेसेस नवीन मी ओरिजिनेट करू शकतो का? नाही. तर आय हॅव टू बिकम अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर इन सम एंटरप्रेन्योर. कुठचा तरी एंटरप्रेन्योर, म्हणजे तुम्ही जर एक एंटरप्रेन्योर असणार जिथे तुम्ही ई कॉमर्सच्या मार्फत तुमचे प्रोडक्ट्स विकत असतील, तर ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर मी तुम्हाला ती ग्रोथ आणून देऊ शकतो. कारण D2Cच्या बिझनेसमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग आणि कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याची क्षमता असली पाहिजे आफ्टर यू हॅव क्रिएटेड द प्रोडक्ट. तर ती क्षमता मी डेव्हलप केलेली आहे आणि तीच मी इन्व्हेस्ट करतो लोकांमध्ये त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी. तर आय कम अप विथ माय लॉ फर्म, आय कम अप विथ माय टेक फर्म जी टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करते, जी कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट प्रोव्हाइड करते. आय कम अप विथ माय क्रिएटिव्ह एजन्सी, जे क्रिएटिव्ह बनवतो, कॉन्टेंट बनवतो, सो दॅट कस्टमर्स कॅन गेट अक्वायर्ड. आणि या सगळ्या गोष्टींचा समावेश करून वी आर एक्सपांडिंग द ग्रोथ ऑफ द D2C बिझनेस. तर माझं विजन काय? तर माझं विजन आहे 100 D2C बिझनेसेसना मोठं करणं. हे माझं विजन आहे. तर मी इंट्रोस्पेक्शन केलंय की माझ्याकडे त्या सगळ्या सामग्री आहेत का? कॅपिटल, इकोसिस्टम, एक्सपिरियन्स आणि रिसोर्सेस आहेत का? तर तो टिक बॉक्स आहे. मग नाव आय हॅव टू लुक आउट ॲट ऑपॉर्च्युनिटीज हु आर फिट इनफ, ज्यांच्याबरोबर मी पार्टनर करू शकतो, कोलॅबरेट करू शकतो आणि त्यांना मोठं बनवू शकतो. तर असं जर विजन आपलं क्लिअर कट असलं ना, तर आपल्याला एक्झॅक्टली समजतं की आपल्याला कुठच्या दिशेने जायचंय. दुसरी गोष्ट, या विजनला कालावधी आहे का? आपण हे कधी घडवणार? म्हणजे 25 वर्ष लागतील,
10 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील. तर माझा प्लॅन असा आहे की मला 100 D2C ब्रँड्स घडवायचे 3 वर्षांमध्ये. ऑलरेडी माझ्या प्रवासात मी भरपूर कव्हर केलेले आहेत. माझ्याकडे भरपूर कंपनीज आहेत ज्यांना मी ग्रो करतोय. तर मला अजून 3 वर्षामध्ये सेंचुरी मारायची, 100 D2C ब्रँड्सला मोठं बनवणं, हे माझं विजन आहे. अशाच पद्धतीने तुमचं काय विजन आहे? म्हणजे ह्या विजनवर मी एवढा भक्कम आहे की या कॉन्सेप्टवर मी एक पुस्तक लिहिलंय. कारण भारतामध्ये D2C हे फार प्रचंड वेगाने वाढत चाललेलं आहे. कुठचाही उद्योजक जगातल्या कुठच्याही कोपऱ्यात बसून जगातल्या कुठच्याही कोपऱ्यात कस्टमर घेऊ शकतो, त्याला प्रोडक्ट देऊ शकतो किंवा सर्व्हिस देऊ शकतो आणि यशस्वी बनू शकतो. तर मी एक पुस्तक लिहितोय, कॅपिटल बियॉन्ड फंडिंग. कॅपिटल बियॉन्ड फंडिंगच्या पुस्तकामध्ये मी हे एक्सप्लेन केलंय की ग्रोथसाठी फक्त पैसा लावून चालणार नाही. तर तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर हवा असतो जो तुम्हाला पैसा देईल, एक्सपिरियन्स देईल, इकोसिस्टम देईल आणि रिसोर्सेस आणून देईल ॲट डिस्काउंटेड रेट्स ऑर फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामुळे बिझनेसचा वाढ होऊ शकतं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला ते यश प्राप्त होऊ शकतं, ग्रोथ प्राप्त होऊ शकतं. तर हे विजन आपल्याला ब्रेकआउट करणं म्हणजे ब्रेक्समध्ये त्याला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे की पहिल्या 3 महिन्यात मी काय करणार, पहिल्या 1 वर्षात मी काय करणार आणि पुढच्या 5 वर्षात मी काय घडवू शकतो. त्याच्या पुढचं विजन इज फार विजन, म्हणजे त्याची आज चर्चा करायला नको, पण कमीत कमी 5 वर्षाचा प्लॅन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही आयडेंटिफाय करा की अशी कोण लोक आहेत किंवा अशा कुठच्या संस्था आहेत ज्याच्याबरोबर जुडल्याने माझं विजन मी फास्ट किंवा वेगाने इम्प्लिमेंट करू शकतो. मग यू स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स दॅट डायरेक्शन आणि मग ते तुम्ही घडवून आणू शकता. सो बऱ्याच वेळा उद्योजक मोटिवेटेड असतो, त्याला विजन मोठं असतं, पण रियालिटी चेक करायला ना त्याला असं वाटतं की हा निगेटिव्ह विचार आहे की रियालिटी इज ऑलवेज अबाउट डाऊट. रियालिटी म्हणजे तुम्हाला डेव्हिल्स ॲडव्होकेट प्ले करावं लागतं की हे असं झालं तर, हे फेल झालं तर, हे नाही चाललं तर, हे ग्रो नाही झालं तर, असं तुम्हाला रियालिटी चेकसाठी करावं लागतं. पण ते खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण विजन मोठं करतो पण त्याला लागणारी जी सिस्टम असते, बॅकएंड सपोर्ट असेल किंवा रॉ मटेरियल सप्लायर असेल किंवा मॅनपॉवर इश्यूज असतील, ते कदाचित नसतील तर तुम्हाला ते विजन अचीव्ह करणं अवघड होतं. त्यामुळे फर्स्ट आपल्याला सामग्री करावी लागेल की बिझनेस ग्रो करण्यासाठी किंवा विजन ते अचीव्ह करण्यासाठी जे सामग्री लागते, म्हणजे रॉ मटेरियल म्हणू शकतो त्याला, मशिनरी म्हणू शकतो, मॅनपॉवर म्हणू शकतो, आणि ऑल्सो फायनान्स विच इज मनी. सो हे काही एम्स आहेत प्रोसेसमधले. तर ह्याच्याकडे खूप बघणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा उद्योजक ना खूप कुठल्या तरी मोठ्या एका ऑर्गनायझेशनला बघून म्हणतो मलाही असंच ह्या ऑर्गनायझेशन क्रिएट करायचं आहे. पण त्यांच्या स्ट्रेंथ काय आहे, त्यांची रियालिटी काय आहे, ती रियालिटी तो चेक करत नाही. त्यामुळे आम्ही जेव्हा बिझनेस अनालिसिस करतो तेव्हा पोटेन्शियल आणि ग्रोथ ह्या दोन्हीचं आम्ही अनालिसिस करतो आणि त्याच्यावर कळतं की हे विजन खरंच अचिवेबल आहे आणि जर करायचं असेल तर काय करायला हवं. तर कुठल्या कुठल्या एरियामध्ये आपण रियालिटी चेक करायला हवं असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक उद्योजकाने ना स्वतःचा स्वॉट अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे. स्वॉट म्हणजे काय? स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तर आपल्या ज्या वीकनेसेस आहेत ना त्या आपण कशा भरून आणू शकतो हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना त्यांना एनकॅश करण्यासाठी काय रिसोर्सेस लागतील, त्याच्यातनं केवढ्या आपल्याकडे आहेत, केवढ्या आपण पेपर यूज आणू शकतो आणि केवढ्यांबरोबर आपल्याला कोलॅबरेट करावं लागेल त्याचं गणित मांडायचं. आणि त्या बिझनेसला थ्रेट्स काय आहेत तर त्या थ्रेट्स मांडून घ्यायच्या एका कागदावर आणि त्याचा डिफेन्स मेकॅनिझम सायमल्टेनियसली एकाच क्षणाला किंवा एकाच वेळेला आपण कसं बांधू शकतो, उभारू शकतो याचा विचार करायचा. तर जर तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ समजल्या, विकनेसेस समजल्या, ऑपॉर्च्युनिटी समजल्या आणि थ्रेट समजल्या तर तुम्ही एक चांगला बिझनेस प्लॅन बनवू शकता. तुम्ही बिझनेस प्लॅन बनवला, मग आता त्याच्यावर तुम्हाला आता ते इम्प्लिमेंट करावं लागतं. कारण नो आयडिया इज गुड इनफ इफ इट कॅन नॉट बी इम्प्लिमेंटेड. आपल्याकडे प्लॅन सुरेख असणार पण इम्प्लिमेंट करण्यासाठी आपली क्षमता नसेल तर त्या प्लॅनचा अर्थ झिरो आहे. तर एकदा तुम्ही स्वॉट अनालिसिस केल्यानंतर जर तुम्ही टप्प्याटप्प्याने या गोष्टी मांडत गेला ना तर ऑटोमॅटिकली तुम्ही तुमचं विजन इम्प्लिमेंट करू शकता. आणि प्रत्येक उद्योजक जो मोठा झालाय, जो यशस्वी झालाय, त्यांनी हीच प्रक्रिया वापरलेली आहे वेगवेगळ्या रूपांमध्ये, पण शेवटी प्रक्रिया हीच त्यांनी वापरलेली आहे. तर तुम्ही देखील तसं करू शकता. मी देखील तेच करतोय. आणि कधी पण आपल्याला एक थर्ड अंपायर असणं महत्वाचं आहे. हा थर्ड अंपायर काय करतो, हा आपल्याला कुठे आपण चुकतोय ना हे आणून दाखवतो आणि आपण त्या कोर्स करेक्शन मध्ये त्याला करेक्ट करू शकतो आणि पुढे वाढू शकतो. तर थर्ड अंपायर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक साऊंडिंग बोर्ड असणं गरजेचं आहे. साऊंडिंग बोर्ड म्हणजे काय की आपण अशा चौघांबरोबर बसायचं आणि आपला बिझनेस प्लॅनची चर्चा करायची. तर त्याच्यातनं त्यांना जेवढे काय निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सांगायचे असतील दॅट विल ओपन अप युअर माइंड फर्दर.
उद्योजक म्हणजे बिंदास माणूस. जर तो घाबरणारा माणूस असला तर तो उद्योग करूच शकत नाही. बरोबर. तर मी असं गृहीत धरतो की प्रत्येक उद्योजक हा बिंदास माणूस असतो. मग तो किती बिंदास आहे त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. काय काय लोक फारच जास्ती डेअरिंग करतात, काय काय लोक ॲव्हरेज डेअरिंग करतात, पण डेअरिंग हा उद्योजक करतो म्हणून तो उद्योग करतोय. तर साऊंडिंग बोर्ड जर तुमच्याकडे असला ना, तर अनेक वेळेला तुमचा साऊंडिंग बोर्ड तुमचा सपोर्ट मेकॅनिझम देखील बनतो. कारण जर त्याला असं वाटलं की तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये इथे ही चूक आहे, परंतु माझा हा मित्र आहे, तो तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो किंवा तो तुमच्याबरोबर पार्टनर करू शकतो किंवा कोलॅबरेट करू शकतो, तर तुम्हाला सोल्युशन देखील मिळतं. ऑलवेज हॅव अ साऊंडिंग बोर्ड. मी जे काय करतो माझ्या जीवनामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत माझे नेमकी मित्र आहेत, त्यांच्याबरोबर या गोष्टींचा मी चर्चा करतो, त्यांचे मी त्याच्यामध्ये ओपिनियन घेतो आणि त्याच्यानंतर मी माझा प्लॅन इम्प्लिमेंट करतो. डायरेक्ट माझा प्लॅन इम्प्लिमेंट करत नाही, कारण चटके लागतात आणि बिझनेसमध्ये फायनान्शियल चटके जे असतात ना, ते तुम्हाला धक्का आज देतात, पण अनेक वेळ जातो, अनेक महिने जातात त्यांना रिकव्हर करण्यासाठी, त्या लॉसला रिकव्हर करण्यासाठी. तर ते न करता जर तुमच्याकडे एखादा साऊंडिंग बोर्ड असला, एखादा कॉन्फिडेन्शियल मित्र असला ज्याच्याबरोबर तुम्ही चर्चा करू शकता, तर तुम्हाला चांगली दिशा मिळते, चांगला तुम्ही वेग आणू शकता आणि यू विल ऑल्सो बी एबल टू आयडेंटिफाय रिसोर्सेस ज्यांच्या मदतीने तुम्ही प्रगती करू शकता. पण हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. असं नका समजून चालू की हा माझा फॉर्म्युला आहे, हा माझा सिक्रेट आहे, मी कोणाला सांगितलं आणि त्याने कॉपी केलं तर. कॉपी अभिषेक बच्चन सुद्धा अमिताभला नाही करू शकला, त्याचा मुलगा असून. तर दुसरा कोण काय करू शकतो? करेक्ट. तर डोंट फॉरगेट अबाउट बिंग कॉपीड ऑर सिक्रेट बिंग आउट. त्या सगळ्या छोट्या इश्यूज आहेत. तुम्ही जे करू शकता ना, ते तुम्हीच करू शकता. तर तुम्ही बिंदास तुम्ही ती चर्चा करा, इनपुट्स घ्या आणि नंतर पुढचा पाऊल टाका. आणि मला वाटतं उद्योगामध्ये जे ॲडवायझरचा रोल आहे किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा जो रोल आहे, तो ह्याच्यासाठीच असतो की उद्योजक हा नेहमी जसं तुम्ही म्हणालात की डेअरिंग करणारा असतो, कल्पना करणारा असतो, तो खूप मोठे मोठे विचार करतो, पण त्याला जमिनीवर आणण्यासाठी कोणीतरी लागतं आणि हे मोठे अनुभवी लोक असतात. ॲडवायझर हे मोठे अनुभवी लोक असतात की ज्यांनी हा प्रवास आधी केलेला आहे, किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर असे लोक असतात की जे मोठे व्यवसाय चालवलेले आहेत त्यांनी, आणि ते येऊन नेहमी रियालिटी चेक करतात की उद्योग करण्यासाठी तुम्हाला विजन लागतंच, तुम्हाला स्वप्न असावं लागतं, ड्रीम असावं लागतं, तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स काहीतरी वेगळं क्रिएट करावंच लागतं, पण त्याच्याबरोबरच रियालिटी चेक पण लागतो. तर ते ॲडवायझर जे असतात किंवा जे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात, ते तुम्हाला डेव्हिल ॲडव्होकेट सारखे प्ले करतात आणि ते तुम्हाला प्रत्येक वेळी जमिनीवर आणतात. तर जसं तुम्ही म्हणालात की तुमचे मित्र आहेत, तसे मला वाटतं प्रत्येकाने असे मित्र असायला हवेत आणि त्या मित्रांकडून अनबायस्ड असं एक ओपिनियन घ्यायला हवं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक पर्स्पेक्टिव्ह करेक्शन मिळतं किंवा आपल्याला रियालिटी चेक होतो की माझं विजन आणि रियालिटी मॅच होते का, आणि ती मॅच होत नसेल तर ग्रोथ होणार नाही असं मला वाटतं. नो, सो व्हॉट डू यू से अबाउट दिस? मी तुम्हाला एक किस्सा शेअर करतो. म्हणजे एका मित्राबरोबर बसलेलो मी. तो एका फार मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचा सीईओ आहे. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट कॉर्पोरेट्स इन द कंट्री आणि माझा खास मित्र आहे साधारणतः 10-12 वर्षापासून. तर तो मला म्हणाला की आपण जेव्हा मोठे होतो ना, वेन वी ग्रो इन साईज, आपले प्रॉब्लेम्स देखील मल्टिप्लाय होतात. म्हणजे सुखाची जर्नी कोणाचीच नसते, त्याच्यामध्ये अडथळे येणारच, ऑब्स्टिकल येणारच. तर त्या समस्या तुम्ही कशा सॉल्व्ह करू शकतात? तर या कॉर्पोरेट कंपनीने काय केलं माहितीये का? या कॉर्पोरेट कंपनीने अमुक लोकांची अशी टीम बनवली आहे की जर त्या कॉर्पोरेटला कुठचीही अडचण आली, मग ते इन्कम टॅक्स म्हणा, कस्टम्स म्हणा, जीएसटी म्हणा किंवा कुठचे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज म्हणा, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग, SFIO किंवा CBI, कसलेही प्रॉब्लेम्स आले तर फक्त त्या टीमला फोन करायचं आणि ती टीम त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करते. आता हे झालं एक फार चांगलं कॉर्पोरेट स्ट्रक्चर. म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आपण कसं करतो ॲज अ उद्योजक हे पण महत्वाचं आहे. म्हणून आपण मैत्री करतो ना अनेक लोकांबरोबर. आपण एका चांगल्या डॉक्टरबरोबर का मैत्री ठेवतो? कारण ही कॅन अटेंड टू युअर मेडिकल रिक्वायरमेंट्स. आपण एका चांगल्या वकिलाशी का मैत्री ठेवतो? सो दॅट ही कॅन सॉल्व्ह युअर लिगल प्रॉब्लेम्स. एका चार्टर्ड अकाउंटंटला का दोस्ती ठेवतो? कारण ही कॅन सॉल्व्ह युअर टॅक्स रिलेटेड इश्यूज ऑर गाईड. बरोबर आहे. तर ह्या कॉर्पोरेटनी असं टीम बनवली आहे जे ट्रबल शूटर्स आहेत. मला फटकन अजून एक लक्षात आलं. माझा एक मित्र आहे, माझे 2 मित्र आहेत. म्हणजे त्या 2 मित्रांची कहाणी तुम्हाला सांगतो. त्याच्यामधनं मला काय शिकायला मिळालं ते मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही राबवू शकता. तर माझा हा एक मित्र जो आहे ना, हा स्वतः कमीत कमी 1200-1500 कोटीचा आहे.
आणि माझा जो दुसरा मित्र आहे ना, याच्याकडे भरपूर पैसा आहे, पण याच्याकडे सामाजिक ताकद शून्य आहे. कारण त्याने फक्त पैसा बनवलाय. त्याने नाती नाही कमवली. रिलेशनशिप कमवावे लागतात. फक्त कॉन्टॅक्ट असून चालत नाही. अनेक लोकांच्या मोबाईलमध्ये 25,000 कॉन्टॅक्ट असतात, पण रात्री 12 वाजता फोन केला तर एकही माणूस त्याचा फोन उचलत नाही. आणि माझा जो दुसरा मित्र आहे ना, तो साधारणतः 150 कोटीचा 200 कोटीचा असेल, म्हणजे या मोठ्या मित्रापेक्षा कितीतरी पटीने लहान, परंतु त्याच्याकडे त्याच्या मोबाईलमध्ये 2000 कॉन्टॅक्ट असतील, पण सकाळी 2 वाजता फोन केला ना, 10 लोकांना फोन केला तर 10 ते 10 फोन फक्त उचलणार नाही, तर अडचण सॉल्व्ह पण करून देणार. तर हा रिलेशनशिप वाला बिझनेस माणूस आहे. तर हा जो माझा श्रीमंत मित्र आहे ना, याने या मित्राबरोबर काय केलं, 150-200 कोटीवाला माणूस पण श्रीमंतच असतो, पण हा जो मोठा माणूस आहे त्याने या छोट्या बिझनेसमॅन बरोबर काय केलं, त्याच्याबरोबर एक कोलॅबरेशन केलं, बिझनेस व्हेंचर केलं. आणि त्या बिझनेस व्हेंचर, मी तुम्हाला एक्झॅक्ट साईज सांगतो त्या व्हेंचरची. त्या बिझनेस व्हेंचरची साईज होती 12.5 कोटी. फक्त 12.5 कोटी. मी ॲज अ थर्ड पर्सन विचार करतोय की ह्याच्यासाठी पण ती छोटी अमाऊंट आहे आणि त्याच्यासाठी पण ती छोटी अमाऊंट आहे, मग हा कोलॅबरेशन का करतोय. तर हा जो 1200-1500 कोटीचा जो माणूस आहे ना, त्याने काय केलं ऍक्च्युली इनडायरेक्टली, आणि या 12.5 कोटीमध्ये डील असं होतं की 200 कोटीवाला माणूस 2.5 कोटी रुपये लावणार आणि 1200-1500 कोटीवाला माणूस 10 कोटी रुपये लावणार. तर ह्या 1200 कोटीवाल्या माणसानी त्याच्याबरोबर 10 कोटीचा बिझनेस करून त्याला ऑनबोर्ड केलं, आणि आता हा मोठा माणूस आहे ना, त्याचे जेवढे प्रॉब्लेम्स असतात ना, तो याच्याकडनं सॉल्व्ह करून घेतो, फ्री ऑफ कॉस्ट, टोटली फ्री ऑफ कॉस्ट. इट इज अ स्ट्रॅटेजी, इट इज शार्प आयडिया. आणि हा 200 कोटीवाला माणसाला ते समजलंच नाही, आणि तो त्याची सेवा करत चाललाय, आणि तो मोठमोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. म्हणजे एवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की समजा ते 12.5 कोटीचे शून्य जरी झाले ना, तरी या 1200 कोटीवाला प्लस मध्ये, कारण त्यांनी याच्याकडे एवढी कामं करून घेतलेली आहे. तर हाऊ डू यू स्ट्रॅटेजाइज युअर विजन with how to protect yourself, how to protect your empire, and how to ensure that the empire keeps growing is a strategic thought process. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण बघूनच शिकू शकतो. हा माझ्यासाठी फार मोठा धडा झाला. म्हणून आपल्या ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये अनेक बिझनेसेस असे करावे जिथे आपल्याला कव्हरेज मिळतं, ग्रोथचं कव्हरेज मिळतं, आधार मिळतो, सपोर्ट मिळतो, आणि तुम्ही ते ग्रो करू शकता. आणि दीज आर द पीपल हू ऑल्सो ब्रिंग रिसोर्सेस फॉर युअर ग्रोथ. तुमच्यासाठी कोण व्यक्ती कॉल करतो ना, याला भरपूर महत्व आहे. आणि अनेक वेळेला मी असं पाहिलं माझ्या जीवनामध्ये, जिथे पैसा फेल होतो ना, तिथे एक संबंध काम येतं, आणि दे कॅन गेट युअर वर्क डन. आयदर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील किंवा तुम्हाला एखादी ऑपॉर्च्युनिटी एनकॅश करून देतील. तर वेनेवर तुम्ही जेव्हा विजन बनवता ना, तर त्या विजनमध्ये तुम्हाला साथ देणाऱ्या लोकांची लिस्ट मांडा. तुम्हाला रिसोर्स कोण देऊ शकतं त्याची लिस्ट मांडा. तुम्हाला प्रॉब्लेम शूटिंग कोण करून देऊ शकतो त्याची लिस्ट मांडा. तुम्हाला ग्रोथसाठी लीगली किंवा दुसऱ्या पद्धतीने सपोर्ट कोण करू शकतो त्याची लिस्ट मांडा. आणि कीप दिस रिलेशनशिप्स क्लोज टू युअर हार्ट, कारण हे तुमचं इकोसिस्टम आहे. तुम्हाला बिझनेस बांधायच्या अगोदर इकोसिस्टम बांधणं फार महत्वाचं आहे. आणि इकोसिस्टम बांधणं ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. मी एक पुस्तक लिहितो ज्याचं नाव आहे अर्न्ड, म्हणजे कमाई. मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण कमाई. इंग्लिश पुस्तक माझं लिहून झालेलं आहे, आता त्याचं मी मराठी रूपांतर करतोय. तर अर्न्ड मध्ये मी माझे वैयक्तिक अनुभव मांडलेत की आपल्याला पैसे कमवणं महत्वाचं आहे, पण पैसा हा फक्त एकमेव इम्पॉर्टंट वस्तू नाही आहे तुमच्या जीवनामध्ये. पैशाच्या व्यतिरिक्त विश्वास कमवणं, नाती कमवणं, रिसोर्सेस कमवणं, ओळख पाळख कमवणं, विजिबिलिटी कमवणं, या सगळ्या गोष्टींना त्याच्यापेक्षा जास्ती महत्व आहे, पैशापेक्षा जास्ती महत्व आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही जास्ती पैसा कमवू शकता. तर अर्न्ड नावाचं जे माझं एक पुस्तक आहे ना, इट्स गोइंग टू बी अन आय ओपनर, की आपण एका रिलेशनशिपला किती महत्व दिले पाहिजे आपल्या प्रगतीच्या प्लॅनिंग मध्ये. तर आय फील फक्त विजन असून चालत नाही, तर त्या विजनला मजबूती देण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे त्याला सुद्धा भर देणं फार महत्वाचं आहे. सो विजन आणि रियालिटी चेक ह्याच्यावर आपण आज बोलत होतो. आणि हा कॉन्टेंट जर तुम्हाला आवडत असेल तर डेफिनेटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि तुम्ही तुमची रियालिटी चेक कशी करता, तुमचं विजन आणि रियालिटी याच्यामधला गॅप तुम्ही कसं चेक करता, हे आम्हाला डेफिनेटली ऐकायला आवडेल. ते कमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू सो मच. आणि तुमचं विजन काय आहे, जर ते तुम्ही कमेंट्समध्ये मांडलं तर कदाचित बाकी इतर लोक जे हे कॉन्टेंट पाहतायत त्याच्यातनं कोणतरी तुमच्याशी जुळू शकेल, किंवा आम्ही तुमच्याबरोबर जुळून जाऊ, किंवा आम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. तर प्लीज तुम्ही शेअर करा आणि हे कॉन्टेंट असंच तुम्ही पाहत राहा. तुमचे कमेंट्स आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. आमच्याबरोबर एंगेज राहा आणि तुमच्या मनाचा जर कुठचा विषय असेल तर तो देखील तुम्ही मांडू शकता कमेंट्समध्ये. आणि मी विनीत बनसोडेंना विनंती करेन की त्यांनी तुमच्या मनातला टॉपिक देखील घ्यावा अशा पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.